आज धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती। आयुर्वेदाचे भगवंत धन्वंतरी पूजनाचा दिवस। धातूची भांडी खरेदीची बाजारात लगबग। साई संस्थानचे कर्मचारीच निघाले चोर। शिर्डीच्या साई मंदिरात सुमारे पाऊण कोटीची चोरी पकडली। साई संस्थानच्या 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। पंजाबच्या लुधियानात एक्सप्रेसला लागली आग। धावत्या गरीबरथ एक्सप्रेसला आग। प्रसंगावधान दाखवत थांबवली ट्रेन। पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी जाहीर। पुणे आणि संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांना निधी। शेकापचे जयंत पाटील मारहाण प्रकरणी दोषी। पत्रकार मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात महत्त्वाची घडामोड। बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। दिवाळीत मिळणार 31,000 रुपये बोनस। 23,596 अधिकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर। महाराष्ट्रातील वारकरी संतापले। पंढरपुरात विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना वाटला चिकन मसाला। अनिल कुमार पवार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा। सर्वोच्च न्यायालयानेही ठरवली पवार यांची अटक बेकायदा। रेल्वे आरक्षणाची वेबसाईट कोलमडली। दिवाळी आणि छठ निमित्त प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय। पुण्यात शिवसेनेची आढावा बैठक। स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेनेकडून पुण्यात स्वबळाची चाचपणी। श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित। राहुल यांच्याकडे भारताचा पंतप्रधान होण्याची बुद्धी नाही। राहुल गांधींना अमेरिकी गायिकेच्या कानपिचक्या। पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला अमेरिकेतून समर्थन। कुणाला ताटातले हिरावू देणार नाही। धनंजय मुंडे यांचे मराठ्यांना आव्हान। जरांगे नव्हे दरिंदे। पाटील छगन भुजबळ यांचा आजवरचा सर्वात तीक्ष्ण हल्ला। मुळावर उठलात तर मराठे उत्तर देतील। मनोज जरांगे यांचा भुजबळ यांच्यावर प्रतिहल्ला। मनसेचा दीपोत्सव ठरला। ठाकरेंचा कुटुंब सोहळा। कौटुंबिक स्नेहमिलनामुळे शिवतीर्थवर फटाक्यांची आतषबाजी। भुजबळांच्या फटकेबाजीतून विखेंचीही सुटका नाही। सहयोगी मंत्री विखे जरांगे यांना शरण गेल्याचा भुजबळांचा आरोप। आपण केवळ प्रक्रियेला गती देतोय। राधाकृष्ण विखे यांची भुजबळांच्या आरोपावर प्रतिक्रिया। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत। जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ। माजी खासदार राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप। राष्ट्रपती भवनात दिमाखदार सोहळा। साप्ताहिक सुरक्षा रक्षक तुकडी बदल संपन्न।